मच 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 कर रहे हैं। नहीं बैठेंगे मैं चुप। इधर बच्चों के लड़के आते हैं और ये संडास में बनाएंगे अपना घर। दिमाग ठंडा रख अभी। नहीं रखेंगे मेरे दिमाग ठंडा। नमस्कार, आय एम सो सॉरी, मी खूप उशिरा आले कारण मी नाशिकहून डिरेक्टली आले शूटिंगवरनं, त्यामुळे यायला वेळ झाला. मी कुठून सुरुवात करू हे मला खरंच आज कळत नाही, पण मला असं वाटतं या सिनेमाच्या प्रोसेसच्या सुरुवातीपासून सुरुवात करावी. मी या सिनेमाला जॉईन झाले ते सचिन दरेकर आणि अमित राजे माझे खूप अत्यंत जवळचे मित्र यांनी मला सांगितलं की सचिन देव नावाचा डिरेक्टर आहे आणि आम्ही तिघं मिळून अशी सचिन दरेकर त्याची स्टोरी लिहितोय आणि सचिन देव डिरेक्ट करतो, अशी फिल्म करतो आणि स्मिता खूप छान फिल्म आणि मला असं वाटतं की तू त्याच्यात आहेस म्हणून आणि त्या शबाना नावाच्या पात्रामध्ये तू मला दिसतेस. तर मी म्हटलं अरे वा किती छान. ऐकताना खूप छान वाटलं की अशा विषयावर सिनेमा होतोय ज्याच्यामध्ये महिलांवर होणारे अत्याचार जे वारंवार आपण पेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया याच्यातनं आपण काही त्या बातम्या म्हणून ऐकल्या, अशा विषयावर सिनेमा होतोय. किती छान गोष्ट आहे आणि मला या सिनेमामध्ये घेतलं जात आहे, तर आय फील ऑनर्ड. मी फ्रँकली स्पीकिंग सांगते, जेव्हा सचिनने मला हे सांगितलं आणि सचिन देव आणि सचिन दरेकर आणि आम्ही असे दोघं जण मिळून एकत्र जेव्हा पहिलं रीडिंग या सिनेमाचं झालं तेव्हा सिनेमाचा रोल ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये एकमेव भावना होती, अरे वा किती छान रोल आहे. एकतर सामाजिक भान असलेला हा सिनेमा, दुसरी गोष्ट इतका महत्त्वाचा रोल, नटी म्हणून अत्यंत स्वार्थी आणि अत्यंत तकलादू विचार त्या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकताना केला होता. तो म्हणजे किती छान आहे, अरे हा सीन आहे, अरे तो सीन आहे, परफॉर्म करताना मजा येणार, अरे कदाचित लोक मला ॲप्रिशिएट करतील की अरे स्मिता तुझं चांगलं काम बाहेर आलं, किंवा म्हणतील अरे स्मिता बोल्ड भूमिका आहे तशी बघायला गेली तरी पण काय कॉन्फिडेंटली तू कॅरी केली आहेस, अशा रिॲक्शन्स येतील समोर, मग मी ते परफॉर्म करेन. इतक्या बरोबर अशा तकलादू व्हिज्युअल्समध्ये मी त्या सिनेमाचं स्क्रिप्ट ऐकलं आणि एक छान फिल्म आपल्याला मिळाली, एवढी एकमेव भावना माझ्या मनामध्ये होती. कालांतराने जेव्हा मी सगळ्या केसेस ऐकत होते, कारण जेव्हा सिनेमा आपण करायला सुरुवात करतो तेव्हा खऱ्या अर्थाने अभ्यासाला सुरुवात होते, तेव्हा मला एकमेव घटना 1997 साली जेव्हा मी शाळेतनं पासआउट झाले तेव्हाची आठवण. आणि ती घटना अशी होती की माझ्या शाळेतल्या शिक्षिका होत्या, मी त्यांचं नाव आत्ता घेणार नाही. त्या शिक्षिका पासआउट झाले शिक्षिकांची, मला त्या बाईंशी माझा संबंध सुटला आणि 5 वर्षांनी माझ्या घटना अशी कानावर आली की त्यांची 4 वर्षाची मुलगी होती, माझ्याच एरियातल्या दत्त मंदिराच्या मागे, तिला घाणेरड्या पद्धतीने तिच्यावर अत्याचार केला 4 वर्षाच्या मुलीवर. आणि तीही बातमी मी अत्यंत बातमी म्हणून घेतली, अरे अरे किती वाईट झालं, हे कसं होईल, धक्का बसला. जेव्हा निर्भयाची केस समोर आली तेव्हा सुद्धा मी ती बातमी अशी घेतली की अरे काय हे. मनवाने मला एक मेसेज पाठवला व्हॉट्सअपवर की स्मिता असा 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 मेसेज आहे आणि प्लीज फॉरवर्ड, हे चुकीचं आहे. आणि त्यावेळेला मी अत्यंत आतमध्ये माझ्या अंगावर शहारे आले आणि मी किती घाणेरडं आहे, किती गलिच्छ आहे असं म्हणून मी सगळ्यांना फक्त व्हॉट्सअप पाठवलं. मी फेसबुकवर खूप साऱ्या लिंक शेअर केल्या. आणि जेव्हा या सिनेमाचा अभ्यास करायला लागले तेव्हा मला असं जाणवले की हे आपलं आयुष्य किती प्रतिक्रियात्मक आहे. फक्त आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो, आपल्याकडे प्रतिक्रियेचे पोल्स असतात, ABCD. कुणाला हा प्रकार चांगला वाटतो का, A ला वोट करा, कुणाला हा प्रकार अत्यंत घाणेरडा वाटतो, B ला वोट करा. आपलं आयुष्य फक्त याच्यावरच बेतलंय का, आपण समाजामध्ये घडणाऱ्या ह्या घटनांकडे फक्त एवढंच रिॲक्ट होणं हेच आपण करू शकतो का. हा सिनेमा मिळाल्यानंतर मला अशी जाणीव झाली की मी फक्त नटी म्हणून स्वार्थी होते, पण जेव्हा शबाना नावाचं पात्र मी आतनं परफॉर्म करत गेले तेव्हा मला खरंच रिअलाइज झालं की नाही हे भयंकर आहे. जेव्हा ऍक्ट्रेस म्हणून ते शबानाचं पात्र अनुभवत होते तेव्हा खरंच लिटरली परफॉर्म करत असताना असं वाटलं हे खरंच माझ्या घरात घडलं ते. आणि ती घटना जी पेपरात होती, ती घटना जी कुठेतरी शेजारी घडत होती, ती कुठेतरी स्वतः नटी म्हणून जेव्हा परफॉर्म करायला निघाले तेव्हा त्याची मनापासून ग्रॅव्हिटी जाणवली आणि वाटलं की हे खरंच किती भयंकर आहे. आज हे सगळं ती सगळी कॅन्डल मार्चची प्रोसेस अनुभवत असताना मला एक सीन अत्यंत महत्त्वाचा जो आठवतो, जेव्हा तेजस्विनी मला घेऊन जाते आणि ती मला दाखवते सायलीला आणि दाखवते आणि मी जे काही व्हिज्युअल बघते त्याने लिटरली माझे हात थरथर कापत होते आणि मला खरंच हे काय, हे किती भयंकर आहे. आज हे सगळं नाट्यमय रूपांतर मी माझ्या समोर इथे डोळ्यांनी बघते, हे सगळं नाट्यमय आहे, मला माहिती आहे, तरीही मला केवढा त्रास होतोय. खरंच
ज्या व्यक्तींवर, ज्या महिलांवर आणि कुणावरही अशा पद्धतीचे अत्याचार होत असतील, ज्या माझ्या सख्या नसतील, ज्या माझ्या कुठल्या दूरच्या असतील, पण एक स्त्री म्हणून मला कुठेतरी जाणीव आहे का? आणि मला असं वाटतं मी खूप भाग्यवान आहे की अशा पद्धतीच्या एका सामाजिक प्रयत्नाला मी कुठेतरी नटी म्हणून जुळले गेले. आणि मी खूप या मनाचे, ह्या लोकांचे मनापासून आभार मानते, कारण या विषयावर सिनेमा होत असताना कुठेतरी सेक्शुअल एस्पेक्ट, कुठेतरी त्या अशा असंख्य स्क्रिप्ट घेऊन गेलेले आहेत. 2-3 स्क्रिप्ट मी स्वतः वाचलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये मुद्दा, सगळ्या मुद्द्याचा विसर पडून कुठेतरी वेगळ्याच अनुषंगाने त्याची पब्लिसिटी ग्रास करण्याचा, किंवा एक अत्यंत झंझावाती प्रकरण आहे मग चला त्या विषयावर सिनेमा बघू, अशा कुठल्याही तकलादू जाणीवांवर हा सिनेमा केलेला नसून खरंच शिअर त्या एका विषयाला मला असं वाटतं अत्यंत डोळसपणे बघून एक छान आपल्यासमोर एक पर्याय किंवा आपल्यासमोर एक सोल्युशन देण्याचा या सिनेमाने प्रयत्न केलेला आहे. आज या सगळ्या सिनेमाचा प्रवास झाल्यानंतर जेव्हा मी स्मिता म्हणून माझ्यामध्ये काय बदल झाले हे जर अनुभवायचे, हे जर मी स्वतः बघायचे म्हटले, तर शबाना परफॉर्म करत असताना कुठेतरी आतल्या स्मिताला अशी जाणीव झाली की खरंच स्त्री म्हणून फक्त प्रतिक्रिया देणे किंवा फक्त त्या सगळ्या पोल्सवर रिॲक्ट होणे किंवा फक्त फेसबुकवर मेसेज पाठवणे, फक्त व्हॉट्सअपवर काही मेसेज लिंक्स शेअर करणे ही जबाबदारी नव्हती. आणि आज मी भाग्यवान समजते की नटी म्हणून मला अशा सिनेमात काम करायला मिळालं ज्या सिनेमामध्ये मी व्यक्त होऊ शकते. कारण समाज आणि सिनेमा ही फार जवळची आहे. जसं लोकसाहित्य आणि समाज हा परस्पर पूरक होते, जसं समाज होता तसं लोकसाहित्य होतं, लोकसाहित्याचे परिणाम समाजावर होते, तसंच आत्ताच्या समाजातल्या घटनांचे परिणाम हे सिनेमांवर होतात. तशा घटना तसे सिनेमे, जसे सिनेमे तशा घटना. म्हणजे ज्या सिनेमामध्ये दिलेला पर्याय जर इन जनरल आपण जर बघायला गेलो तर हो खरंच इतर समाजातल्या घटनांसाठी हा सुयोग्य सिनेमा असेल की तुम्ही बघितल्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की हो, जर या बाईने असा स्टँड घेतला, जसा तेजस्विनीचा स्टँड आहे, हो एखाद्या मुलीने पुढे येऊन असा स्टँड घेतला पाहिजे, जसा मनवाचा स्टँड आहे, जसा माझा स्टँड आहे, जसा त्या सायलीचा स्टँड आहे. सो हा सिनेमा बघताना मला नटी म्हणून काय वाटतं, म्हणजे आता मी त्याच्या पुढे गेलेली आहे की माझं काम कसं झालंय, चांगलं झालंय का वाईट झालंय, पण मला असं वाटतं हा सिनेमा चांगला झालाय. आणि या सिनेमातल्या प्रत्येक पात्रे आम्ही स्त्रिया म्हणून परफॉर्म करत असताना आम्हाला असं वाटतं की वी आर रिअली सॅटिस्फाईड की समाजातल्या अशा अत्यंत घाणेरड्या कीड असलेल्या घटनेवर आम्ही त्या सिनेमाचा भाग बनलो आणि त्याच्यामध्ये आम्ही डिलिव्हर करतो. नमस्कार, मी स्मिता तांबे. प्लीज राजश्री मराठीला सबस्क्राईब करा.